नमस्कार. ऋषी सीड्स कंपनीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आपला परिचय द्या. मंगेश आत्माराम बोराडे, राहणार धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. अच्छा, आपण किती वर्षापासून कांदा उत्पादन घेतात? 18-19 वर्षापासून देत होतो. किती एकर क्षेत्र आहे आपल्याला? सर्व जमीन किती एकर आहे? 22-23 एकर आहे. व्हेरी गुड. सुचलं कसं का आपण ऋषी सीड्सचं लाल कांदा बियाण्याची लागवड करावी? ही संकल्पना कशी सुचली आपल्याला? महावीर कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो त्यावेळेस ते शेठ बोलले की हे एक वेळेस घेऊन जा माझ्या ह्याच्या खात्रीव, त्याचा रिझल्ट पहा. त्याचा रिझल्ट भरपूर चांगला आला. मर क्षमता रोपाची त्याची व्यवस्थित, बाकीचे परत होते ना. अच्छा, तर आता आपण इतर कंपन्याचं जे बियाणं आतापर्यंत आपल्या शेतामध्ये लावलं आणि आता ह्या वर्षी आपण ऋषी सीड्सचं बियाणं लावलं. या ऋषी सीडच्या बियाण्यामध्ये आणि इथून मागे घेतलेल्या आपण इतर कंपन्याच्या बियाण्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवला ते आपण नमूद करावं. आपल्याला इथून जी मागं आणतो त्याला बुरशी म्हणजे खालून मुळीची त्याच्या ही व्हायची, मरायची मुळी. याला तशी मी फवारणी कोणचीच केली नाही, फक्त एकदा बुरशीनाशक केलेली. हे पहा, बाकीच्याचे काय होतं, खालून ही लागले, आळे लागल्यागत, हे करण्यागत ते व्हायचं जळ. याला तसं काय, याला फवारण्या त्या रोपाला म्हणजे लागल्या नाही. जर्मिनेशन किती आलं? उगवण क्षमता कशी वाटली तुम्हाला याची? याची मला जो 95% उगवण क्षमता चांगली आहे. अच्छा, म्हणजे वयाला गेलंच नाही. याची पत्ती कशी आहे, मान कशी आहे, कलर कसा वाटला तुम्हाला? कलर ते एकच चांगला आहे, एकदम व्यवस्थित. पत्ती आहे, डबल टिबल पत्ती आहे. तुमच्या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये असं कांद्याचं पीक आलं होतं का? नाही आलेलं. ऋषी सीडच्या बियाण्या संदर्भात इतर शेतकऱ्यांना आपण काय सल्ला देऊ इच्छिता? हे एकदा लावायला पाहिजे त्यांनी, एकदा आहे ना ट्राय केला पाहिजे. लावल्या तिथून पुढे त्यांना रिझल्ट कळण काय आहे बाकीच्या याच्यात. एकदा खात्रीने त्यांनी लावावा, मग रिझल्ट पाहावा. बाकीच्या पेक्षा ते व्यवस्थित आहे. समजा फवारणी क्षमता ते याला म्हणजे फवारण्याची गरज नाही एवढी. आपण किती फवारणी घेतल्या याला 2 फवारण्या घेतल्यात बुरशीच्या. कीड रोगास अजिबात बळी पडत काहीच बळी पडत नाही. ड्रॉप सडत पिडत काय नाही जास्त. उगवण क्षमता ते एकदम व्यवस्थित. आता हा किती एकरचा प्लॉट आहे आपला? आपला 3 एकरचा प्लॉट आहे. अच्छा, आता ॲव्हरेज किती निघेल, असा अंदाजे किती उत्पादन निघेल काय वाटतं तुम्हाला? एकरी किती टनापर्यंत उत्पादन निघेल? 10-12 टनापर्यंत निघायला पाहिजे. अच्छा, व्हेरी गुड. शेतकरी बंधूंनो आणि माझ्या भावांनो, हे बघा, हे ऋषी सीडचं बियाणं आणि याची झालेली ग्रोथ कमीत कमी 1 मीटर, 1 मीटरची त्याची उंची आहे. हे आपण बघू शकता आणि ह्या प्लॉट मध्ये सुद्धा बघू शकता. सर्वाधिक उत्पादन देणारा हा वाण आहे. तरी पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना मी नम्रपणे विनंती करतो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण ऋषी सीडचं BS लाल कांदा बियाणं आपल्या शेतामध्ये पेरावं, लागवड करावी, ही नम्र विनंती. धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की हे ऋषी सीड्स आहे, हे केवळ अवश्य लावून पहा तुम्ही. ही धामणगाव इथं कृषी सेवा, महावीर कृषी सेवा केंद्रामध्ये बी उपलब्ध आहे. एकदा खात्रीने त्याची एकदा ही करा, मग तिथून पुढे रिझल्ट पहा तुम्ही. 1 एकर तरी कमीत कमी लावा, एवढी नम्र विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.